तांत्रिक बिघाडाचा मोनोरेलला फटका. महिनाभरात दुसऱ्यांदा मोनोचा खोळंबा. अधांतरी लटकलेले प्रवासी अजूनही सुखरूप उतरवले. बंजारा समाजाचा बीडमध्ये मोर्चा. बंजारांना हवंय आदिवासी आरक्षण उपवर्गीकरण. महामुंबईमध्ये पहाटेपासूनच जोरदार पाऊस. अनेक शहरांमध्ये पाणी साचलं. परतीच्या पावसानं मुंबईची लोकल सेवा सुद्धा कोलमडली. वक्फ सुधारणा लागू होणार की नाही, सोमवारी सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देणार. धार्मिक अस्तित्वासाठी मुसलमान होते न्यायालयात. पाकिस्तानी गायकाचं केलं कौतुक. पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना चिडल्या. बॉलर पबच्या बाहेर रविवारी रात्री प्रचंड राडा. आचार्य देवव्रत आजपासून महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल. राजभवनामध्ये मुख्य न्यायाधीश आराध्ये यांच्याकडून घेणार शपथ. खासदार संजय राऊतांवर चहूबाजूंनी हल्ला. अमोल मिटकरींचं धक्कादायक विधान. आमदार मिटकरी म्हणाले, राऊत यांची जीभ हासडलीच पाहिजे. नितीन गडकरींचं वक्तव्य पुन्हा एकदा वादात. इमानदारीनं 200 कोटी कमावले. नितीन गडकरींचं वक्तव्य ठरलं लक्षवेधी. नाशकात पवार गटाचा मोर्चा. शेतकरी प्रश्नावरती शरद पवार महायुतीला जाब विचारणा. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये कबूतरखान्याचं उद्घाटन. राष्ट्रीय उद्यानातील जैन मंदिरामध्ये बनवला जैनांनी कबूतरखाना. आंदोलकांवर गुन्हा दाखल केल्यानं ओबीसी नेते आक्रमक. पोलिसांना पुढे करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारवर गंभीर आरोप. हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षणासाठी बंजारा समाजाचा एल्गार. नागपुरात 17 सप्टेंबरला बंजारा समाज धरणे आंदोलन करणार. बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या बैठकीत निर्णय. महायुतीतून बाजूला करण्याचा प्रयत्न झाल्यास वेगळा विचार करू. भरत गोगावले यांचा महायुतीला इशारा. छातीवर गोळ्या झेलू पण महामार्ग होऊ देणार नाही. शक्तीपीठ महामार्गाविरोधात बच्चू कडूंचा सरकारला इशारा. लोकलच्या दरवाजात लटकत माथे फिरूची स्टंटबाजी. महिलांच्या डब्यामध्ये बाहेर लटकत स्टंटबाजी. विरार ते दादर लोकलमधील घटना. भीषण पूर परिस्थितीमुळे पंजाबमधील जनजीवन विस्कळीत. येवल्यातील मुस्लिम बांधवांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात. जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्या येवल्यातून पंजाबकडे रवाना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान. पैठणमध्ये अनेकांच्या घरात शिरलं पाणी. शेतीचंही मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. वसमत तालुक्यामध्ये अनेक गावांना पावसानं झोडपलं. शेताला तळ्यांचं स्वरूप. शेतामध्ये 4 फूट पाणीच पाणी. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे नांदुरा रेल्वे स्थानकाला गळती. कोट्यवधींच्या डागडुजींनंतर सुद्धा रेल्वे स्थानकाची दुरावस्था.